न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी। अंगणवाडी ताईंना मिळणार रोख रक्कम, मानधनात वाढ। अदिती तटकरे यांच्याकडून मोठी अपडेट। काय आहे अपडेट पाहूया। तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी, तहसीलदार, तलाठी, प्रवेशिका, वार्ड अधिकारी या घटकाकडून प्रभावीपणे काम करून घ्यावे, अशा सूचना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिल्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात आज मंत्रालयात मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुपमकुमार यादव, आयुक्त कैलास पवार उपस्थित होते। दूरदर्शन संवाद प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना समाजातील शेवटच्या महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी अंगणवाडी केंद्रात या योजनेचा परिपूर्ण माहितीचे फलक लावावे, जेणेकरून सर्व महिलांना योजनेसंदर्भात पात्र अपात्रचे निकष समजतील। अशा पद्धतीने नियोजन करून घ्यावे, तसेच ऑफलाईन फॉर्म भरून घ्यावे। कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन तालुक्यातील गाव पातळीत प्रत्येक अंगणवाडी सेविकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून या ग्रुपवर योजनेची सविस्तर माहिती द्यावी। प्रत्येक अंगणवाडी सेविकेला प्रत्येकी फॉर्म मागे 50 रुपये मानधन मिळणार आहे। त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा पैसे मागण्याचा प्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी। गाव स्तरावर तसेच तालुका स्तरावर संबंधित घटकांचे सहकार्य घेऊन ही योजना यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले। त्या म्हणाल्या की सकाळी 4 तास अंगणवाडी सुरू असते, त्यानंतर 1 तासाचे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीस यांना देण्यात यावे। सर्वांनी एकमेकांच्या समन्वयाने ही योजना यशस्वीरित्या पार करावी। धन्यवाद। आपण चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत